मला वाटतं प्रशासन आणि अधिकारी वर्ग अजून कुंभकर्णाच्या झोपेमध्ये आहे. त्यांना उठवण्याचं काम आम्हाला करावं लागेल, जनतेला करावं लागेल. कारण की त्यांना मी जेव्हा आता इथं बोलवलं, त्यांना काम दाखवलं, तर त्यांनी सांगितलं की हे तात्पुरता केलं नाही ताई, आम्ही सुधारणा अजून करू शकत नाही कारण की पावसाळा आहे. पण मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की पावसाळ्याच्या आधी त्यांनी हे खड्डे बघितले नाहीत का? कारण कालपर्यंत मी या रस्त्यावरनं 2-3दा गेली, तो खड्डा जसा तसा होता. पण त्यांनी आज रात्रीतनं फक्त कोणी बोलू नये म्हणून त्यांनी आज ही कितीच माती मी रिक्षावाल्यांशी इथं बोलली आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही येण्याच्या पूर्वी, तर त्यांनी सांगितलं की ताई इथं आजूबाजूची माती होती ती त्यांनी काल JCBने वगैरे असं ढकलून दिली आणि त्याच्यावर फक्त 2-3दा टायर फिरवून दिलेले आहेत. पण जर याच जागी अजून थोडासा पाऊस आला तर ही सगळी माती परत वाहून जाईल आणि परत ते खड्डे येतील. तर मी त्यांना सांगितलं की इथं मला काहीतरी फक्त काम तुम्ही करून द्या की जेणेकरून लोकांना येण्या जाण्याला सोयीस्कर होईल. आणि जी माती टाकली आहे ती सगळी रेती आहे. त्या रेतीवरनं आजही गाड्या निसटण्याची भीती. जर कोण एखादी लेडीज त्याचा छोटासा मुलगा घेऊन जर या रस्त्याने गेली आणि जर त्याच्यावरनं पडली तर त्याला जबाबदार कोण राहील याची जबाबदारी अधिकारी वर्ग घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्यांना माझं एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा त्यांना हा सवाल आहे की तुम्ही या असे सवाल आहे की तुम्ही कधी याच्यातनं जागे होणार आहे, कधी तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देणार आहे. जेव्हा एखादा मोठा अपघात होईल तेव्हा या गोष्टीकडे ते लक्ष देणार आहेत का? त्यामुळे मला त्यांना सांगणं आहे की त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे बुजण्याचं काम करावं. प्रभागात जिथेही असतील तिथं असू त्या पावसाळ्यात, पण असं जेव्हा वेळेस थोडं वातावरण कोरडं असतं त्यावेळेस त्यांनी सगळे खड्डे बुजावेत. बऱ्याच ठिकाणी 2 रस्ते बनवलेले आहेत पण ते जॉईन करायचे ते विसरलेले आहेत. ते जॉईन करावे त्यांनी, कारण की त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपघात होत आहेत, लोक गाड्यांवरनं पडून राहिलेत. याची जबाबदारी कुठेतरी प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. पण प्रशासन अधिकाऱ्यांवर ढकलतं, अधिकारी प्रशासनावर ढकलतं, हे असं करून त्यांना चालणार नाही. ते काय म्हणलं काही याच्यावरती? त्यांनी सांगितलं की पावसाळा असल्यामुळे आम्ही खड्डे बुजवू शकले नाही. पण माझा त्यांना सवाल आहे की पावसाळ्याच्या आधी ते पाहणी करून त्यांना हे काम करता येणार होतं ना. जूनमध्येही बऱ्यापैकी पाऊस नव्हता, भरपूर कोरडं होतं. तर पावसाळ्याची तर पूर्वतयारी म्हणून जसं आपण नाले सफाई वगैरे करतो तसं त्यांनी खड्डे बुजवायला हवे होते. जे हा एक प्रकारचा निष्काळजीपणा झाला, लोकांच्या जीवाशी खेळणं झालं. हे एक प्रकारे जे त्यांना परवा नाही आहे लोकांची, हे यावरनं दिसतं. मी त्यांना अल्टिमेटम दिलं आहे की उद्यापर्यंत मला हे काम करून हवं आहे आणि जर त्यांनी उद्या इथं काम केलं नाही तर मी स्वखर्चाने हे खड्डे बुजवायचं काम करेल या ठिकाणचं. कारण जेणेकरून माझ्या प्रभागातल्या लोकांचा जो जाण्याचा आणि येण्याचा रस्ता आहे तो तरी त्यांना व्यवस्थित हवा. आणि माझी त्यांना रिक्वेस्ट आहे अधिकाऱ्यांना की जिथं जिथं माझ्या प्रभागात खड्डे असतील तिथं लवकरात लवकर ज्याला कोणी तुम्ही कामं दिलेली असतील त्यांना आदेश द्यायचे त्यांनी आणि तिथले खड्डे त्वरित बुजावे त्यांनी. कारण की लोकांची गैरसोय होईल, एखादा अपघात होईल याची वाट न बघता त्यांनी त्याच्या आधी जर काम करून दिलं तर फार उत्तम राहील त्यांच्यासाठी. नाहीतर मी एक कापूरचं पाऊल मग माझं याच्यापेक्षा अजून प्रखर पद्धतीने मी मांडू शकते, पावलं उचलू शकते. ताई, आपल्याकडे ज्या दिवशी पाऊस अतिवृष्टी होते त्या दिवशी सर्व नगरसेवक असतील, अधिकारी असतील ते रस्त्यावर फिरतात, पण जेव्हा पाऊस बंद असतो त्या दिवशी मात्र नेमकं कुणीही पडकत नाही. आम्ही आता सुरुवात केलेली आहे आणि त्याची सुरुवात इथूनच केलेली आहे. काका, तुम्ही एक रिक्षा चालक आहात. या ठिकाणी भला मोठा खड्डा होता, नगरसेवक येऊन पण भेटून गेलेत, अधिकारी येऊन पण भेटून गेले. तुम्हाला काय सामना करावा लागतो या? आम्हाला इथे अशी परिस्थिती झाली आहे, पाऊस पडला म्हणजे इथे माती टाकून जातात. माती टाकली म्हणजे पाऊस पडला ती माती परत वरती येऊन जाते. वरती आले म्हणजे खड्डे परत मोठे होतात. पूलमध्ये लोक येणारे एकदम त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडत असतात, नेहमी पडत असतात. आम्ही बरं इथे असतो, फटाफट उठून घेतो आणि हे नेहमीची तक्रार झाली. आजपर्यंत इथे कोणी लक्ष पण देत नाही, काहीच नाही. इथे पाणी साचतं, इथे गटार आम्ही ठेवतो, मोटर पण आम्ही खोदत राहतो, नेहमी खोदत राहतो. कोणी लक्ष देत नाही. आजपर्यंत इथे नगरसेवक येत नाही, कोणी येत नाही. त्या ताई तरी आल्या, नगरसेवक ताई, त्यांनी तरी काय जरासे मनावर घेतलं काहीतरी, तर आता काहीतरी हालचाल होईल वा असं वाटतंय आम्हाला. असं आता हे खड्डा कधी बुजण्यात आलं होतं? आता सकाळी 9 वाजता बुजलंय. JCB आलं होतं आणि एक त्यांच्या सोबत एक माणूस होते, ते बरोबर परत गेले. ते परत नाव